आली लहर आणि केला कहर. म्हणजे काय, खूप दिवसापासून मला हे गाजर मिरचीचं लोणचं करायचं होतं, पण काही मुहूर्तच लागत नव्हता. माझ्या माहेरी ना थंडी आली तर हे लोणचं हमखास केलं जातं, पण वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. यावेळेस मी थोडीशी वेगळी पद्धत यूज केली आहे. तर रात्री 11:30 वाजता मला मूड झाला की हा लोणचं करायचा. तर माझ्याकडे साहित्य तर नव्हती, तर जी काही सामान मला सापडलं, म्हणजे थोडीशी गाजर मला फ्रीजमध्ये सापडले, जे मी सॅलड म्हणून खायला आणले होते. तर म्हणलं चला मुहूर्त तरी लागू. तर चला तर मग मस्तपैकी गाजर कट करून घेतले, मिरच्याला चिरा दिली आणि घरगुती काही मसाले बनवले. धन, जिरा, मोहरी, मेथी आणि मोहरी, म्हणजे आपली पिवळी मोहरी वगैरे असते ना, मस्तपैकी भाजून घेतलं. आणखी काही बडीशोप वगैरे बरंच काही ॲड केलं आहे. तर ते भाजून मस्तपैकी वाटून घेतलं आणि 2-3 चमचे तेल कडकडीत गरम करून यावर टाकलं, हिंग टाकली आणि माझं मस्तपैकी लोणचं तयार झालेलं आहे. आणि इतकंच नाही बरं का, तर आज व्हिडिओ बघता बघता वाळवणीचे पदार्थ पाहिले. तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचं मुहूर्त लागत नसेल ना, काय करायचं, व्हिडिओ बघायचे, रेसिपीचे व्हिडिओ बघायचे. म्हणजे काय होतं, ते बघून आपल्याला आपोआप इच्छा होते की काहीतरी करायचं. तर मलाही असं व्हिडिओ बघता बघता इच्छा झाली आणि मग काय केला ना कहर. म्हणजे घरातले जेवढे बटाटे होते, 2-2.5 किलो बटाटे मला सापडले. म्हणलं चला इतकं का व्हायना सुरुवात तर करू. म्हणून लावलं मिस्टरांना आणि सियाला खिसायला. त्यांनी मला किसून दिलं, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरली. आणि हे पहा, दुसऱ्या दिवशी मस्तपैकी हे पाण्यात, स्वच्छ पाण्यात असे फुलून निघाले. आता मस्तपैकी ह्यांना मी शिजून घेणार आणि एका चाळणमध्ये गाळून वाळून टाकून देणं. म्हणजे काय की थोडंफार का व्हायना खायला भेटेल. आणि असंच थोडं थोडं करत मी 6-7 किलोचे मी करणार आहे, कारण की युवानला हे खायला फार आवडतात, आम्हालाही फार आवडतात. आता ही माझी मोठी गॅलरी, जिथं मी दरवर्षी वाळवण्याचे पदार्थ टाकत असते. पण झालं काय, आता हे स्लायडिंग केल्यामुळे इथे ऊन फार कमी येतं, म्हणून म्हणलं सारखं सारखं इथून तिथून सरकवत बसण्यापेक्षा डायरेक्ट जिथं दुपारपर्यंत ऊन राहील तिथंच डायरेक्ट वाळत टाकावं. तर हे पहा, इथे हे स्लायडिंगमध्ये आणि ही जी मी ग्रिल केली ना, तिथे असं प्लास्टिक वगैरे हातरून मी थोडंसं टेबल वगैरे ॲड करून असे गर्दीत का होईना पण वाळत टाकलं. कारण की मला असं हवं होतं की एका दिवसातच थोडंसं हे वाळूच जाईल आणि दुसऱ्या दिवशी एका परातीत मी डायरेक्ट नुसतं ठेवलं तरी माझं काम होऊन जाईल. तर जर इच्छा होत नसेल ना, तर नक्की व्हिडिओ बघत जावा. आणि आपल्यालाही अशी इच्छा होते करायची पदार्थ. तर हे पण मस्तपैकी असे पांढरे शुभ्र किस, आता हे सियानी किसले म्हणून छोटे मोठे कसेही झालेत, बटाटेही छोटे मोठे होते. आणि हे पण मस्त असं लोणचं झालेलं आहे तयार. संध्याकाळी ह्याला लगेच खायला घेणार आहे मी. तर हे मी तुम्हाला तळूनही दाखवेल की कसे तयार झालेत. तर हे पहा, दुसऱ्या दिवशी 2 दिवस ऊन दिल्यानंतर मस्तपैकी पांढरे शुभ्र असं माझा किस बटाट्याचा तयार झाला आहे. तुम्हाला इच्छा झाली ना, तर जावं, वाट कसली बघताय, लवकरात लवकर वाळवण्याचे पदार्थ करायला घ्या. ओके, बाय.